कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओ फुयाजी, अहो द्या की। अगं तुझ्या भाजीच्या वाटीला घाल चुलीत। मला आधी सांगा, तुमचं तोंड का सुकलं एवढं? हा अहो नाही कुठं काय, काहीच नाही। मनाबाई, हे बघा, मी तुमच्यापेक्षा ना लई उन्हाळा पावसाळा जास्त बघितलं, पण एक मात्र गोष्ट आहे बरं का। नाही म्हणजे जेवण असू द्या नाही तर माणूस असू द्या, जर कुठं मीठ इकडं तिकडं पडलं ना की सगळं बिघडतंय बघा। हा म्हणजे आता मला वाटतंय की बापूंचं तुमच्या नवऱ्यापेक्षा कलेक्टर मॅडमवर लईच प्रेम दिसतंय हो। अहो असं काही नाही फुयाजी, पण तुम्हाला असं का वाटलं? नाही, मी ऐकलं ना, तिथं ऐकलं म्हणजे कानावर पडलं ना की झाकरा मालकांच्या नावावर सगळी ती तिकडची जमीन गेली, म्हणून मला प्रश्न पडला। हो ते तर मी पण ऐकलंय, पण फुयाजी खरंच का पोरी, लई वाईट झालं बघ। तुला सांगते, पोटच्या पोरासाठी ना बापाने काहीतरी राखून ठेवलं नाही ना, तर ही अशी माझ्यासारखी अवस्था होती। बघ फुयाजी, तुम्हाला काय बोलायचंय ना ते जरा स्पष्ट बोला। हे बघ म्हणावं, तुझ्या ना संसाराची आताची कुठेतरी सुरुवात व्हायला लागली ग, आणि मला कळलंय की तुम्हाला राहायला घरही नाही, आणि मग आता जमीन बी नाही की तुम्हाला आता। हा मग हे बघ म्हणाबाई, तू ना माझ्या लेकीसारखी आहे ग, म्हणून तुला सांगते। आता मला सांग, सगळं जर धाकल्या मालकांच्या नावावर केलं तर मग तुझ्या लेकरासाठी काय आहे? अहो फुयाजी, तोपर्यंत आम्ही कमवू की। कमव म्हणा कमव। अगं तसा काय तुझा नवरा लई मोठा ऑफिसर हाय, लाखाचा पगार घेऊन येतोय ना, का म्हणा कमव ना। फुयाजी नाही अगं अशी चिडू नको, पुन्हा हे असंच होत असतंय बघ। हे बघ बाया, आपल्याजवळ जर काय नसलं ना तर असंच पडेल ती कामं करायला लागतात ग, आणि तू तर एवढी नाजूक चवळ्याच्या शेंगा गते ग, तुझ्या त्याने होतील का तेव्हा काम? सांग बरं। अहो फुयाजी, अहो तुम्ही एकदम खरं बोलताय हो। अगं मी कधी खोटं बोलतच नसते बघ। हे बघ म्हणा, अगं आता तुमच्या दोघांचं ठीक आहे, तुम्ही इथं राहता, पण उद्या तुमचं लेकरू झालं तर मग त्याला हक्काचं घर नको का? पण फुयाजी, आता काय करायचं या सगळ्यावर? आता कलेक्टर मॅडम आपल्या आहेत, पण मग आपल्याला आपल्या हक्काचं नको का? सांग बरं। फुयाजी, पण आता सगळी जमीन तर बापूंनी त्या छोट्या सरकारांच्या नावावर केली ना हो। अगं करू दे की, करू दे, कलेक्टर मॅडम आपले आहेत का नाही? मग तू जर बोललीस ना तर कलेक्टर मॅडम तुझ्या नवऱ्याच्या नावावर करू शकतील। फुयाजी, अहो खरंच असं होऊ शकतं का हो? मग अगं येळत केलं ना तू सगळं होईल बघ। कष्ट म्हणा बाय, बोललं मात्र पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।